पेडणे तालुक्यातील पाली येथे हस्तकला महामंडळातर्फे 4 महिन्यांचे हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। या प्रशिक्षणात दीपक नाईक यांनी स्थानिक महिलांना नारळापासून विविध आकर्षक व सजावटी वस्तू तयार करण्याचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हस्तकला कलाकार सोनू शेडगावकर उपस्थित होते। यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। स्थानिक महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याचं सांगण्यात आलंय। कितले दिस प्रशिक्षण घेतलं तुम्ही हांगासर एक लाशीक? आता 88 डेज आमकां जाल्लेले आहा। 88 मग आता फुडें कितें करपाचें चिंतला? फुडें आता म्हणजे आमकां ते आता फुडें हे आता स्टॉप रावन जावचें ना आमकां। फुडें कितें तरी करपाकच जाय। हेचे पासून आता अशें दिसता 6 दीस लागले म्हणजे ते कट करचे पडटात न्हू, ते होलाचे घालून कट करचे पडटा, मागीर ते स्क्रबिंग करून ते कट करचे पडटा, मागीर बफिंग करचे पडटा, होल काडचे पडटा, मागीर तो टायम लागता न्हू। थंय एखादो स्टॉल दिवंक जाय असो सरकारान दिसता, मागीर तुमचे ते आयटम थंय वचोन हय ते खातीर आमकां एक स्टॉल दिवपाचो सरकारान। आमी थंय स्टॉल घालून बायलां आमकां बऱ्याच पैकी बरी आमी हे करून फुडें सरतली आनी हे आयटमय करून आमी फुडें व्हरतली आनी विकतली बी आमी ते करून। पंचायती कडेन कितें बी करतले डिमांड? पंचायती कडेन करतली आमी डिमांड, पूण आमकां हो सपोर्ट जाय। मेन म्हणजे आमकां सपोर्ट जाय, पंचायती कडल्यानय जाय, पयलीं सरकारा कडूनय आमकां सपोर्ट जाय। बट आमकां हांगा आतां अशें कळ्ळें की ह्या कट्ट्या पासून कितलेशे वस्तू जातात आनी अशें आमकां तेणी गायडन्स दिवन बऱ्या पैकी आमकां 30 जाणां अशें शिकयलां की आमी जरी घरा कडेन बेकार रावली तरी आतां आमकां दिसता कशें आमचें फ्युचर ब्रायट आसा। कितें तरी आमी ग्रूप करून कितें तरी शिकोवं शकता, कितें शिकपाचें नाच आतां करूं शकता। म्हाका तरी दिसता आमचो हांगा हो कोर्स सोंपोंक ना, कित्याक आतां आमकां खरें काम मेळ्ळें। मिन्स फुडें आमी फुडें सरपाची आणि कितें ना कितें करपाचें। आणि आज आमचा एक्सपोर्ट म्हणजे बाहेरगावी सुद्धा आपला माल न्यायचा अशी त्यांच्यानी एक ठाम प्लॅटफॉर्म केलं आहे आणि ते एवढ्या एक्सपर्ट झाले आहेत आणि त्यांना म्हणजे अशा आता खूप होप्स आले की आम्ही आता काहीतरी करणार, अशा आमच्या महिला खूप पुढे झाल्यात आणि त्यासाठी आम्हाला मदत आमच्या विष्णू सराने आणि त्यांचा सपोर्ट आमचे सोनू सर यांनी आम्हाला खूप खूप सपोर्ट केला। आज मी त्यांचे खूप खूप आभार मानते। म्हणजे सोनू शेडगावकर सर याच्याकडे शिकलेले हांव आनी म्हजे मिस्टरान, आणि ताच्या उपरांत मागीर विष्णू सरान आमकां हो कोर्स सांगलो। हांव आनी एकटे आमचे फ्रेंड दोगां आमी वांगडाच येतालीं हांगासर 4 म्हयने हो कोर्स कंप्लीट केलो। आणि हांगासर सरा कडल्यान भरपूर कितें शिकोवंक मेळ्ळें। दीपक सरा कडल्यान खूब न्यू आयटम्स, कार्विंग कशें करप, कशें न्यू प्रोडक्ट करप, ते खूब हांगासर शिकपाक मेळ्ळें आमकां। आणि चिंतलेले कशे एक डिझायन दिल्या हे अशी जातली म्हणून, पण तेंच्यांनी आपली तकली घालून तेका एक एक्स्ट्रा म्हणटा तशे डिझायन हाडल्या आणि एक न्यू फॉर्म केल्या जे अजून मेरेन कोणी पळोवंक नासतले। जी भियात आली पयली मोटरार की आपलो हात कट जातलो म्हणून, ती लास्टाक अशी झगडटाली की तो मोटर भियापाक लागलो आता ही आपणाक मोडटली म्हणून। इतलो तो मोटर सारको चल्लेलो आसा आणि आता तांकां मोटर आणि कटिंग मशीन म्हटल्यार तांकां हेच ना। तेंचे खूप जाणांचे हात कट जाल्या ना, म्हटल्यार 2-2, 3-3 फावटी ब्लेडी लागल्या, हातींक सालद्यो गेला, कोणाची नेल्स लागल्या, पण तरी आसतना भिवंक ना। तेंच्यांनी इतली मेहनत घेतल्या की हात कट जाल्या आसतना सुद्दां तेंच्यांनी काम केलें। तेका लागून सगळ्यांचे हांव म्हणटा तो क्लॅप मारता। आयज तुम्ही खूप भगिनी आसा, अशी स्त्री म्हणटा की स्त्री आयज तुम्ही म्हाका खूब अभिमान आसता की मी सुद्धा हे प्रोडक्ट करूंक ना अजून माझ्या गॅलरीन सुद्धा। तर तुमच्या हातींची आम्ही म्हणटाले की स्त्री फक्त ही घरातूच असता, ती भांडी धुणीक असता, पण आज स्त्री काय करू शकता ती म्हाका तुम्ही बघलेले आसा। तर आयज इतके तुम्ही ना थांबता, ह्याच्या पुढे सुद्धा जो हो कोर्स आसा तो एक आमचे खूपशे डिपार्टमेंट आसा, RDA आसा, गोवा हँडीक्राफ्ट्स आसा किंवा बाकीचे खूप अन्य आहात। त्यातून तुमकां मशिनरीज मेळटले, तुमचे सरपंच पंच मेंबर किंवा MLA किंवा मिनिस्टर आताचे स्किमी खूप असतले, त्याच्या अंडर तुम्ही मोठे प्रोडक्ट करू नका, लहान प्रोडक्ट करा आणि तुमची सुरुवात करा। आता तुम्ही स्त्री शक्ती नारीन खूप अशी बायला सगळे ग्रुपान बी ॲड असतली।